मंडळी नमस्कार. राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांच्या करता निवडणूक होतीये. महायुती म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून दोघांचीही खलबत सुरू आहे, पण अद्याप एकानेही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. अर्थात नावांची चर्चा बरीच आहे. आपण महायुतीचा आत्ता विचार करूयात. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष अधिकाधिक जागांसाठी आग्रही आहे, म्हणजे किमान 12 जागा तरी मिळाव्यात यासाठी. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्याकडचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही राजकीय पक्षांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एवढंच नव्हे तर आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकांच्या पर्यंत पक्ष वाढवण्यासाठी विस्तारासाठी महायुतीत राहून तारेवरची कसरत करावी लागते. आणि म्हणूनच सध्या तरी सुनेत्रा पवार यांचं नाही, पण एकनाथ शिंदे यांचं बेरजेचं राजकारण जोरात सुरू आहे. ते कसं, त्यावर नजर टाकूयात. काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपला राजकीय पक्ष प्रहार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले सुमारे 4 ते 5 खासदार वेगवेगळ्या कारणानं एकतर एकनाथ शिंदे यांना भेटले किंवा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बरोबरच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. पण मंडळी, ऑपरेशन टायगर बद्दल पडद्यामागे घडत असलेल्या गोष्टींचा मी या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी उल्लेख करणार आहे. सध्या विधान परिषदेबद्दल बोलूया. विधान परिषदेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी या हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला आपल्यासोबत घेण्याकरता स्वतः एकनाथ शिंदे हे अत्यंत उत्सुक आहेत. एवढंच नव्हे तर हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष शिवसेनेत विलीन होणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या तर काही अत्यंत सूचक विधानं केली. पक्षप्रवेश आणि विलीनीकरणाच्या बातम्यांवर हितेंद्र ठाकूर यांनी घोडा मैदान समोर आहे, आमची चर्चा सुरू आहे असं सूचक पण त्याच वेळेला संभ्रमात टाकणारं विधान केलं. त्यांनी थेट नकार न दिल्यामुळे त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाची शक्यता चर्चिली जाते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकूर यांच्याकडे राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी अशी मिळून 71 पेक्षा जास्त मतं आहेत. आणि हितेंद्र ठाकूर यांच्याकडची ही 71 मतं या निवडणुकीत निश्चितपणे निर्णायक ठरणार आहेत. हितेंद्र ठाकूर यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल पाहता ते कायमच सत्ताधारी पक्षाला जवळ जातात. म्हणजेच हितेंद्र ठाकूर हे महायुतीकडे निश्चित जाऊ शकतात. पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जायचं हितेंद्र ठाकूर निश्चितपणे टाळतील असं माझं वैयक्तिक मत आणि निरीक्षण आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा स्वभाव आणि पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व टिकवणं. जर का बहुजन विकास आघाडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाली तर सरकारच्या जवळ जाणं किंवा प्रत्येक राजकीय पक्षाकडनं आपलं राजकीय आणि सामाजिक हित साधून घेणं हे बहुजन समाज पक्षाला आणि हितेंद्र ठाकूर यांना काहीसं अवघड जाऊ शकतं. कारण त्यांना आपली सर्व प्रकारची बांधिलकी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडेच ठेवावी लागेल. अशा वेळेला सरकार म्हणजेच सत्तेमध्ये असलेला भारतीय जनता पक्ष हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीला जी 4 प्रकारची मदत करतं त्यात हात आखडता घेऊ शकतं. अर्थात हितेंद्र ठाकूर यांना स्वतःच्या मुलाच्या राजकीय अस्तित्वासाठी सुद्धा ही विधान परिषदेची निवडणूक महत्त्वाची आहे. मग त्यातल्या त्यात एक वेगळा खेळ केला जाऊ शकतो, म्हणजेच एक वेगळी राजकीय व्यवस्था, आणि ती म्हणजे बहुजन विकास आघाडीचा उमेदवार हा शिवसेनेच्या पाठिंब्यानं उभा राहील आणि त्याला भारतीय जनता पक्षाची सुद्धा मूक संमती असेल. याची शक्यता सर्वाधिक आहे. हे असं केल्यानं बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांची बार्गेनिंग पॉवर कायम राहील आणि सरकार अर्थात महायुतीचा सुद्धा फायदा होईल. राजकारण दोघांच्याही सोयीचं आणि विन विन सिच्युएशनचं. आणि जाता जाता ऑपरेशन टायगर बद्दल तर सूत्रांनी दिल्लीतून दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला भाजपच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांचा अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही आणि त्यामुळेच ऑपरेशन टायगर अजूनही थांबलाय.
या दोन्ही मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा आणि NDTV मराठीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.